मंडळी राम राम. अन्नदाता सुखी भव असं म्हणायची वेळ आहे. होय, अन्नदाता सुखी भव असंच म्हणावं लागेल. कारण या येड्यांचा बाजार इतका वाढलाय ना की या येड्यांनी काहीतरी विचित्रपणा करावा आणि त्यावर आपण बोलावं आणि त्यावर आपली रोजीरोटी चालावी असं असेल तर हे मूर्खपणा करणारे अन्नदाता म्हणावे लागतील की. अन्नदाताच. मी दोन मूर्खपणाच्या हद्द तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे अगदी टोकाचा. काय म्हणावं याला प्रश्न पडतो मला. पहिल्यांदा आमच्या राज्याचे विनोदी, काय मी पण इतका चुकायला लागलो ना की चूक बघता बघता मला चुकाची सवय लागली. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, ते चुकून काय होतं, विनोदी पक्षनेतेच येऊन जातं. त्यांनी एक आंदोलन केलं आणि ज्या आंदोलनामध्ये बॅनर झळकावले. आंदोलन होतं बांगलादेशी लोकांचं समर्थन करण्यासाठीच. पहिल्यांदा तो फोटो मी तुम्हाला दाखवतोय, तो बघून घ्या. या फोटोत तुम्हाला वेगळं काय दिसतंय जरा मी नीट दाखवतोय. थोडंसं त्यांच्या हातातलं ते बॅनर पोस्टर जरा नीट बघून घ्या. पाहताय ना, तुमच्या लक्षात यावं यासाठी निवांत दाखवतोय. बांगलादेशी लोकांवरती, बांगलादेशी हिंदूंवरती जे अत्याचार बांगलादेशात होत आहेत त्याचा निषेध करण्याचं काम हे विरोधी पक्षनेते करत होते. खरं तर अहो आश्चर्यम, यांना हिंदूवर मुसलमानांनी केलेल्या अत्याचाराचा निषेध करावा वाटला, उद्धवजींच्या सैनिकाला निषेध करावा वाटला. हे आमच्यासाठी खरंच परमभाग्याचा दिवस आहे. आणि या निषेधाच्या आंदोलनाच्या याच्यामध्ये जे काही बॅनर तयार करून आणलंय ते मी पुन्हा परत तुम्हाला दाखवतोय आणि त्यात नेमकी गडबड काय हे समजावून सांगतोय. बघा, त्यात इस्कॉन हा शब्द लिहिलाय. त्याचं स्पेलिंग आहे बॅनरवरचं ISCKON. आता हे इस्कॉनचं स्पेलिंग ISCKON असतं का, तर ते आहे ISKCON, इस्कॉन. बरं, ते टेररिस्ट, इस्कॉन जरा समजणं अवघड जातं. टेररिस्टचं स्पेलिंग काय असतं बघा. त्या बॅनरवरती दिलेलं स्पेलिंग आहे TERROSIST. अरे काय स्पेलिंग, कसला प्रकार आहे हा स्पेलिंग लिहिण्याचा. म्हणजे टेररिस्टची स्पेलिंग काय असते हे तरी कळतं का. बरं, इस्कॉन इज नॉट टेररिस्ट, दे आर ह्युमॅनिस्ट असं त्यांना म्हणायचं आहे. तर त्या ह्युमॅनिस्टची स्पेलिंग काय बघा, HUMANIST. आता ह्युमॅनिस्टची स्पेलिंग अशी असते का, HUMANISTS. कशी असते. आणि आमचे राज्याचे विनोदी पक्षनेते असा जाहीरपणे स्टेजवर विनोद करतायत. जरा शिकलेल्या माणसाला सांगायचं भाऊ की आम्हाला करायचं आहे, आम्ही छानपैकी हे करून टाकू, बॅनर चांगलं करू. एखादा माणूस दिला असता तर जास्त बरं झालं असतं, पण नाही, आम्हाला ते बॅनर देताही येत नाही, कुणाला करायला लावताही येत नाही, अशी स्थिती आहे. हा वेडेपणा इथे थांबतो का? नाही, हा वेडेपणा अजून पुढे चालू आहे. अहो, रामनवमी कशाला साजरी करतात ते माहित नाही, कधी साजरी करतात ते माहित नाही. ऐकायची गंमत, ऐका. नवमी के दिन पर हम भगवान राम की तपस्या को याद करते हैं. जब भगवान राम युद्ध भूमि में उतरे और उन्होंने देखा कि शक्ति रावण के पास है, तो उन्होंने तपस्या की 9 दिनों की. और उस 9 दिनों की तपस्या में उन्होंने अन्न छोड़ा, व्रत रखा और माता को ये दिखाया कि उनमें श्रद्धा कितनी थी. 108 नील कमल उन्होंने माता के चरणों में डाले. और जब 108वां कमल डालने का समय आया तो माता, आपको मालूम होगा कि माता ने वो उनकी परीक्षा लेने के लिए वो नील कमल वो चुरा लिया, मतलब छुपा लिया. तो भगवान राम संकट में आ गए. जब संकट में आए तो उन्हें याद आया कि मेरी माता जी मुझे राजीव लोचन कहती थी, मतलब मेरी आंखें कमल समान है. तो उन्होंने एक छुरा लिया और अपनी आंख निकाल के वो माता के चरणों में डाल रहे थे. जब माता ने उनको रोका और उनकी श्रद्धा को माना और शक्ति फिर उनके साथ रही. और ये हमारे देश की बहुत पुरानी परंपरा है. ऐकलं, म्हणजे चैत्र महिन्यातल्या शुद्ध नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाला म्हणून चैत्र नवमीला रामनवमी असं नामकरण करून आम्ही रामनवमी साजरी करतो. आणि प्रियंका ताईंना काय वाटतंय की रामानी 9 दिवस उपवास केलता म्हणून रामनवमी साजरी केली जाते.
अरे काय बोलायचं, कुठले विषय कुठे लावायचा, काय सांगायचं काही कळत नाही. या अशा लोकांनी आमच्या धर्माच्या बाबत, सनातन हिंदू धर्माच्या बाबत काही विधानं करावीत आणि ते आम्ही खरी मानत असतो मला वाटतं का? जेव्हा हिंदुत्वाचा यलगार होऊ लागला आहे, हिंदू एकत्रित होऊ लागला आहे, तेव्हा हे सुस्त आहे. हे का सुस्त आहे ते सांगतो मी. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत हिंदूंनी चुका दुरुस्त केल्या आणि 6% मतदान वाढलं. ते एकत्रित मतदान झालं म्हणून हिंदूंना चुचकारण्याचा, हिंदूंना आपल्या बाजूने आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. तो प्रयत्न असा केविलवाना होतोय की हसावं की रडावं कळत नाही. तेच तुम्हाला दाखवून म्हटलं एकदा वस्तुस्थिती काय आहे ते सांगावं. नमस्कार.